नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात 25 तारखेला एक अपडेट आलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे नागपूर डिव्हिजनची जी लिस्ट आहे दप्तर कारकून कालवा निरीक्षक यांची लागलेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 25 तारखेला आलेली लिस्ट आहे. अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक नागपूर परिमंडळ जलसंपदा विभाग. पदाचे नाव आहे दप्तर कारकून कालवा निरीक्षक व मोजणीदार. सुधारित याद्या आहेत आणि ही जी लिस्ट झाली आहे ती पब्लिश झाली आहे 26/5/2025ला. ठीक आहे. सिरियल नंबरचा कॉलम आहे, नेहमीप्रमाणे मेरिट नंबरचा कॉलम आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव आहे. तर हे सगळे कॉलम दिलेले आहे. त्याच्यातच तुम्हाला आणखी एक अपडेट सांगू इच्छितो. WRDच्या संदर्भात आणखी काही जागा निघालेल्या आहेत. त्या जागाचं क्वालिफिकेशन नेमकं काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. टेलिग्राम चॅनलला PDF टाकलेली आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, भरपूर लोकांना मेलसुद्धा आलेले आहे. काही लोकांना ज्यांच्या लिस्ट लागले नाही त्यांनासुद्धा मेल आलेले आहेत. अशा कमेंट आपल्या व्हिडिओवरती आहेत. तर ते नेमके मेल काय आहेत त्याच्या संदर्भातसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु तो मेल नेमका तुम्हाला कोणता आला मित्रांनो, तो तुम्हाला ज्यांच्याकडे मेल आलेला असेल त्यांनी एखाद्याने जे आपले मेल ID हॅलो टीचर 7912 तर याच्यावरती तुम्हाला तो मेल सेंड करायचा आहे. मेल ID मी दिलेली आहे. ठीक आहे. तर हॅलो टीचर जी मेल ID आहे आपली त्याच्यावरती तुम्हाला मेल सेंड करायचा आहे कोणाकडे असेल तर मी नंतर तो तुम्हाला सांगेल की कशाच्या संदर्भात मेल आहे. ठीक आहे. आणि काही कमेंटसुद्धा आपल्याला आहे. ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर बघा, अधीक्षक अभियंता नागपूर परिमंडळाकरता जी सुधारित प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास जे नाव आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दप्तर कारकून जे आहे कालवा निरीक्षक जे आहे या पदाच्या ज्या जागा पूर्ण भरलेल्या केलेल्या नाही. ठीक आहे. सगळ्या परिमंडळाच्या लिस्ट ज्या आहेत त्या येणार आहे. तर याच्यामध्ये बघा जवळपास जे आहेत मित्रांनो 76 लोकांची यादी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. आता 76 लोकांमध्ये बघा, 1 नंबरला जे नाव आहे त्याचं जे मेरिट नंबर आहे 98 आणि यांचे जे कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल कॅटेगरी आहे आणि वेटिंग ओपन यांना जे मिळालेले आहे ते वेटिंग ओपन OBC जनरल 1 ची मिळालेली आहे. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे तर जनरल आहे. ठीक आहे. आणि वर्टिकल जे रिझर्वेशन आहे अदर बॅकवर्ड क्लासचं आहे म्हणजे OBCचंच आहे. तर त्यांना जी जागा मिळाली आहे ती OBCमधूनच मिळालेली आहे, OBC जनरल कॅटेगरीमधून. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते तुमचे नाव चेक करू शकता. आणि याच्यानंतर आता ज्या टिप्स आहेत किंवा ज्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्या नंबरची सूचना, दुसऱ्या नंबरची सूचना आणि तिसऱ्या नंबरची सूचना आता डिपार्टमेंट वाईज थोड्याफार चेंज होत असतात परंतु कॉमन सूचना असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉमन सूचना असतात मित्रांनो. याच्यामध्ये आता परत एकदा त्यांनी जे ॲड केलेलं आहे ते बघा. तर शासन निर्णय 4 मे 2022 नुसार उमेदवारांची निवड यादी प्रतीक्षा यादी जी आहे ती साईटवर प्रकाशित झाली आणि नेहमीप्रमाणेचा मुद्दा आहे. याच्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे ते बघा याच्यामध्ये की दिनांक 14/2/2025चे ईमेलद्वारे दिनांक 18/2/2025 रोजी दिनांक 13/5/2025चे ईमेलद्वारे दिनांक 15/5/2025 व दिनांक 23/5/2025चे ईमेलद्वारे दिनांक 26/5/2025 रोजी कागदपत्र तपासण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करून वरीलप्रमाणे सुधारित यादी लावण्यात येत आहे. ठीक आहे. तर ह्या तारखेला ज्या ज्या लोकांचे डॉक्युमेंट झाले असेल DV व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर त्यांचे हे मित्रांनो लिस्ट लागलेली आहे. सामाजिक समांतर आरक्षणात दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारसी खालील अटींच्या अधीन राहून होणार आहे. आता ती अट तुम्हाला काय तुम्हाला माहितीच आहे. दरवेळच्या ज्या पत्रक येते किंवा जे PDF येते त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे हे मुद्दे असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला वेळ घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता दुसरी बाब मित्रांनो, आणखी कोणत्या डिव्हिजनच्या ज्या लिस्ट येणार आहे ते तुमचे नेहमीप्रमाणेचे प्रश्न असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो 63च्या ज्या जागा आहेत 63च्या जागा भरण्यात आलेल्या आहे. आता त्याच्यामध्ये काही जागा जर खाली होईल तर त्याची वेटिंग लिस्ट येईल. त्याच्यानंतर आता ह्या दप्तर कारकूनच्या वगैरे जागा भरपूर खाली आहे. कालवा निरीक्षक जागा खाली आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या खाली आहेत, होत आहे, पूर्ण भरती झालेली नाही. त्याच्यामुळे या लिस्ट ज्या आहेत त्या प्रकाशित होणार आहे. जवळपास सर्व डिपार्टमेंटच्या लिस्ट येईल. ठीक आहे. आता याच्यानंतर जी दुसरी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे साईटवरती ती ॲडव्हर्टाईजमेंट बघूया. त्याचीसुद्धा मी PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे.
तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन, बार्डे रोड, पुणे, वकिलांच्या पटलावरील नियुक्तीसाठीची जाहिरात आहे. आता वकिलांच्या पटलावरील नियुक्तीसाठीची जाहिरात म्हणजे हे मित्रांनो, ज्यांनी LLB केलेलं असेल किंवा ज्यांचं LLB झालेलं असेल म्हणजे वकिलांकरता ही जाहिरात आहे. बाकी सर्वसामान्यांकरता किंवा सर्वच याच्याकरता जाहिरात नाही. यांचं जे मेन क्वालिफिकेशन राहणार आहे त्याच्याकरता त्यांना वकीलच हवा आहे आणि याच्यात ते तुम्हाला एक्सपेन्स वगैरे मागितला जाऊ शकतं. ठीक आहे, मागितलाच असेल, वाचूया. तर बघा, वकिलांच्या पटलावर नियुक्तीसाठीची जाहिरात आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, मुख्य कार्यालय सिंचन भवन, बार्डे रोड, मंगळवार भेट, पुणे. ठीक आहे, यांच्याकडून ज्यांना फौजदारी दिवाणी प्रकरणे, भूसंपदा प्रकरणे, लवाद, कामगार कायदा, सेवा कायदा, करार कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी क्षेत्रात अनुभव आहे अशा पात्र आणि वकील व्यवसाय करणाऱ्या सनद प्राप्त वकिलांच्या कडून खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या न्यायालयात महामंडळाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आणि जरूर असेल तेव्हा इतर कायदेशीर सेवा पार पाडण्यासाठी नवीन पॅनल तयार करायचे आहे. त्याकरता अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे केस लढवण्याकरता वकिलांची आवश्यकता आहे. त्याच्याकरता जे पॅनल तयार करते त्या पॅनलकरता वकिलांची आवश्यकता आहे, अशी ही जाहिरात आहे. ठीक आहे, महामंडळाच्या सध्याच्या पॅनलवर जे वकील आहेत त्यांना त्यांची इच्छा असल्यास पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागतील. म्हणजे जे अगोदरच पॅनलमध्ये आहेत त्यांना जर पुन्हा सेवा द्यायची असेल तर ते नव्याने अर्ज करू शकतात. नवीन पॅनल तयार झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेले पॅनल आपोआप रद्द होईल. प्राप्त झालेल्या अर्जापैकी कोणताही अर्ज कारण न देता नकारण्याचा अधिकार महामंडळ स्वतःकडे राखून ठेवत आहे. ठीक आहे, इच्छुक आणि पात्र वकिलांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात मागणी केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह फक्त आणि फक्त जी मेल ID त्यांनी दिलेली आहे edmkvdelegal@gmail.com या ईमेल ID वर पाठवायचा आहे. आणि तो दिनांक आहे मित्रांनो 26/5/2025 ते 25/6/2025 यात दोन्ही दिवसांचा समावेश आहे. ठीक आहे, तर अंतिम दिनांकात प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्रता, अटी व शर्ती, अर्जाचा विहित नमुना, विधी शुल्क इत्यादी बाबतीची सविस्तर माहिती जलसंपदा विभागाच्या www.wrdmaharashtra.government.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल. ठीक आहे, परिशिष्ट जे आहे न्यायालय, कोण्या न्यायालयामध्ये तुम्हाला ज्याची गरज आहे पॅनलची, याच्यामध्ये न्यायालय आहे पुणे, बारामती, खेड, राजगुरुनगर, सातारा, कराड, कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, इस्लामपूर, सोलापूर, बर्शी, पंढरपूर, अहिल्यानगर, श्रीगोंदा, याच्यानंतर धाराशिव, भूमपरांडा, उमरगा, बीड, कर्जत, करमाळा, शिरूर, वडगाव, मावळ, वाई, वजोड, माढा, विटा, मोहोळ, माळाशीर आणि पलटण या ठिकाणी. नंतर आहे पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव येथील कामगार व औद्योगिक न्यायालय. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो आता खाली जायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, त्यांनी फॉर्मसुद्धा दिलेला, ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यामध्ये पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस ऑफ कॉरेस्पॉन्डन्स, म्हणजे सगळा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि तो मेल ID वरती पाठवायचा आहे. सिग्नेचर, नेम ऑफ ॲप्लिकंट. आता मित्रांनो याच्याकरता पात्रता काय आहे बघा, एलिजिबिलिटी. तर याच्यामध्ये द ॲप्लिकंट शूड बी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट अँड शूड हॅव अ लिस्ट 5 years एक्सपिरियन्स इन कंडक्टिंग सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस. म्हणजे 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे तुम्हाला ॲडव्होकेट क्षेत्रातला, आणि तो पाहिजे आहे तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या संदर्भात. आणि त्यासोबतच लेबर अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट, लँड रेफरन्स सर्व्हिस मॅटर CTC याच्या संदर्भात तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. याच्यानंतर मित्रांनो ॲप्लिकंट शूड सबमिट प्रॅक्टिस पिरियड सर्टिफिकेट इश्यू बाय द डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ बाय कॉन्कर्ड बार असोसिएशन. ठीक आहे, म्हणजे हे LLBच्या संदर्भातलं ज्या काही तुमचा अनुभव असेल किंवा तुमच्या जे सर्टिफिकेट असेल ते बार असोसिएशनचं पाहिजे आहे. ॲप्लिकंट शूड सबमिट मार्कशीट ऑफ LLB डिग्री एक्झामिनेशन, मार्कशीट तुम्हाला सोबत पाठवायची आहे. ॲप्लिकंट शूड हॅव नॉलेज अँड स्किल ऑफ कम्युनिकेशन बाय ईमेल, इंटरनेट अँड कंपनी सिस्टम, म्हणजे त्याचं तुम्हाला कॅम्प्युटरचं बऱ्यापैकी ज्ञान हवं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे ह्या पात्रता दिलेली आहे. नंतर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे, कशा प्रकारे सिलेक्शन तुमचं केले जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आहे. आता राहिला प्रश्न नवीन जागेचा की WRDच्या ज्या नवीन जागा आहेत त्या केव्हा येणार आहे. तर मित्रांनो साधारणतः 5-6 महिन्याचा कालावधी आणखी लागू शकतो नवीन जागेकरता. त्याच्या अगोदर ही भरती कंप्लीट होणे गरजेचं आहे. ठीक आहे, ही म्हणजे आपली जी 2023ची भरती आहे ती. आता महामंडळाच्या पॅनलवरील वकीलसाठी अटी व शर्ती काय असणार आहे ते सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे. तर पॅनलवरील ज्या अटी राहणार आहे वकिलांकरता त्याच्यामध्ये महामंडळाच्या अहिताचे काम केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची नियुक्ती रद्द केली जाईल.
महामंडळ कक्षेतील नेमून प्रकरणी हाताळणे बंधनकारक राहील. पॅनल वकिलांकडील प्रकरणी काढून दुसऱ्या पॅनल वकिलास किंवा इतर वकिलास देण्याचा महामंडळास अधिकार राहील. ठीक आहे. न्यायालयीन प्रकरणाबाबत महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी कायदेशीर सल्ला द्यावा लागेल. महामंडळाने ठरवून दिलेल्या परिशिष्ट 1 मधील विधी शुल्कानुसार काम करावे लागेल. ठीक आहे. जे काही विधी शुल्क असेल त्याच्यानुसार न्यायालय म्हणणे मांडताना हा विधी शुल्क व प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत हा विधी शुल्क रक्कम अदा करण्यात येईल. न्यायालयीन प्रकरणासाठी प्रवास स्वखर्चाने करावा लागेल. त्यासाठी महामंडळ कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. महामंडळाअंतर्गत न्यायालयीन प्रकरणे हाताळताना मुख्यत्वे करून खालीलप्रमाणे कारवाई करणे बंधनकारक राहील. महामंडळ कार्यालयाकडून अगर महामंडळाच्या संबंधित विभागाकडून प्रकरण नेमून झाल्यानंतर न्यायालयीन पॅनल ॲडव्होकेट म्हणून वकीलपत्र दाखल करावे. ठीक आहे. तर ह्या त्यांच्या अटी आहेत. एवढ्या अटी आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. सोबत दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. कलम 18 खाली प्रकरण दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये निकाल लागेपर्यंत असणाऱ्या विविध टप्प्याबाबत. तर हे सगळी माहिती मित्रांनो वकिलांकरता आहे. आता आपल्याला ज्या प्रश्न आहे आपले त्या प्रश्नावरती आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. आता तिथे जाऊया की नेमके काय मेल आले आहे मुलांना, आणि ते मेल मला एकदा पाठवा मित्रांनो. ठीक आहे. चला बघूया कोणत्या कमेंट होत्या. अशा प्रकारचे जे आहे मित्रांचं कमेंट आलेले आहे मित्रांच्या. याच्यामध्ये पहिली जी कमेंट आहे की ठाणे जिल्ह्याची लिस्ट अजूनसुद्धा आलेली नाही, परंतु मेल आला आहे आम्हाला डॉक्युमेंट्सचा. तर डॉक्युमेंट्स 22 जून डेट देत आहे इथे. तर नेमका मेल काय आहे आणि काय म्हणजे तुम्हाला सांगायचं ते क्लिअरली सांगा, किंवा मेल असेल तर मला पाठवा. मेल आय डी जी आहे ती तुम्हाला मी सोबत दिलेलीच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत एकदा देतो. याच्यानंतर मला थोडी माहिती पाहिजे होती या पदाबद्दल. सर तुम्ही ही एक्झाम दिली आहे का, प्लीज मला पण याची माहिती द्या. तर असं यांचं आहे. नाशिक ठाण्याचा रिझल्ट लागला नाही सर, परंतु DBचा मेल आला आहे, काय करू? माहिती द्या. माहिती मिळत नाही. ठाण्याचा फोन नंबर नाही. सर्वांचा ईमेल आला आहे, नाशिक ठाणेवाल्यांना सुद्धा. तर बघा मी परत सांगतो, मला मेल एकदा पाठवा, नेमका मेल कोणता आहे. त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो की काय करायचं आहे. ठीक आहे. 6 जूनला जी सूचना आली त्यात स्पष्ट नाशिक आणि ठाण्याचा उल्लेख नाही. याचा अर्थ जेव्हा या दोन्ही ठिकाणचा निकाल लागला असेल त्यांच्या 15 दिवसा अगोदर सेम सूचना येणार. ठीक आहे. असं यांचं म्हणणं आहे की 6 जूनची जी सूचना आली त्यात स्पष्ट नाशिक आणि ठाण्याचा उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ जेव्हा या दोन्ही ठिकाणचा निकाल लागला असेल त्याच्या 15 दिवसा अगोदर सेम सूचना येणार. मला थोडी माहिती पाहिजे होती या पदाबद्दल. सर तुम्ही ही एक्झाम दिली आहे का, प्लीज मला सांगा. ठीक आहे. झालं सगळं, त्याचं आता काही नाही. त्याला बाकीचे जे कमेंट आहे त्यानंतर वाचू. परंतु हा मेल नेमका कोणता आहे ठाणे आणि नाशिकवाल्यांना आलेला, तर तो मेल आपल्या एकदा कोणाकडे असेल तर त्यांनी तो आपल्या मेल आय डीवरती टाका. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ठीक आहे. बाकी आणखी काही भरपूर अपडेट माहिती आपल्यापर्यंत येणारच आहे. आणखी भरपूर काही तुमच्या कमेंट आहे, त्या कमेंटला आता सध्या उत्तर देणार नाही. ज्यांना म्हणजे आवश्यक होतं त्यांना मी मेसेज करून जो आहे तो रिप्लाय केलेला आहे. बाकीच्या ज्या कमेंट असेल त्यांना मी लगेचच म्हणजे जसा वेळ मिळेल तसा मी रिप्लाय करेल. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती येणार आहेत WRDच्या संदर्भात. कालवा निरीक्षक आणि मोजणीदार आणि दप्तर कारकून या पदाच्या लिस्टसुद्धा आणखी येणार आहे विविध डिपार्टमेंटच्या विविध डिव्हिजनच्या. त्यासुद्धा तुम्हाला मी वेळोवेळी सांगतो. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.